नमस्कार. काय म्हणताय मंडळी? आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने बनवलेलं कोकमचं आगळ. आता या रेसिपीमध्ये हे आगळ बनवताना आपण यामध्ये अगदी घरातलं सामान वापरलेलं आहे आणि मोजून 10 ते 15 मिनिटांत आपलं तयार होणार आहे. आणि शिवाय यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह किंवा फूड कलर आपण वापरलेला नाहीये. आणि तरी सुद्धा आपल्या आगळाची जी चव आहे ती बाहेर सारखी येणार आहे. अगदी रेडीमेड आगळासारखी चव आहे आणि त्याचा घट्टपणा, त्याचा रंग अगदी तुम्ही बाहेर बघता त्या पद्धतीने येणार आहे. आणि हो, आजची रेसिपी दाखवण्यासाठी मला प्रतिभाताई कुकडे यांनी कमेंट केली होती, त्यामुळे आजची रेसिपी स्पेशल ताई तुमच्यासाठी. चला जाऊयात किचन मध्ये. आणि तर मैत्रिणींनो, हे वाळलेले कोकम आहेत. हे कोकम आपल्याला मोजून घ्यायचे. हा जो मेजरिंग कप आहे या कपानी कपभर आपल्याला कोकम घ्यायचे. तुम्ही बघू शकता अतिशय छान वाळलेले आणि काळसर झालेले कोकम आहेत. अगदी गावरान पद्धतीचे कोकम आहेत. हे मी साधारण 1 कप घेतलेले आहेत. हा कपभर कोकम आपण पाण्यात भिजत घालणार आहोत. जर तुम्ही गार पाण्यात घातलं तर साधारण 6 ते 7 तास भिजवायचा आणि जर उकळत्या पाण्यामध्ये जर त्याला टाकलं तर साधारण 1.5-2 तासामध्ये खूप छान तो मऊ पडलेला तुम्हाला दिसेल. पण हा कोकम भिजवताना ज्या कपानी मोजून आपण कोकम घेतलेला आहे त्याच कपानी 1 कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि त्याला छान भिजू द्यायचंय. गरम पाण्यात घातलात तर लगेच तुमचं 1-1.5-2 तासामध्ये रेडी होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण तो भिजत घातलेला आहे. आता एक 6-7 तास आपण थांबूयात आणि नंतर पुढची रेसिपी बघूयात. तुम्ही बघू शकता आपला कोकम छान भिजून तयार आहे. तो फुगलेला तुम्हाला दिसतोय आणि पाण्याचा रंग सुद्धा बदललेला दिसतोय. आता जर तुम्ही कोकम हातात घेऊन पाहिलात तर अगदी छान मऊ पडलेला आहे. म्हणजे हाताने सुद्धा तो कुस्करला जातो एवढा मऊ झालेला आहे. तर काही ठिकाणी तो हाताने कुस्करून घेतात, पण आपण तो पूर्णपणे मिक्सरला फिरवून घेणार आहोत जेणेकरून त्याचा तो सगळा अर्क जो आहे तो आपल्या आगळामध्ये येईल. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला सगळा कोकम यामध्ये घालणार आहोत. अगदी छान मऊ झालेले आणि ते पाण्यासकट आपल्याला टाकायचे. आता ज्या कपानी तुम्ही कोकम मोजून घेतलेले आहेत त्याच कपानी 2 कप साखर आपल्याला घ्यायची. म्हणजे जेवढं भांड कोकम असेल त्याच्या दुप्पट आपण साखर यामध्ये घालणार आहोत आणि हे सगळंच्या सगळं छान मुरवत ठेवायचं 5 ते 10 मिनिटं. तोपर्यंत आपण आपले मसाले भाजून घेऊयात. तर 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा हा छान तव्यावर खरपूस भाजून घ्यायचा. तवा किंवा छोटी कढई असेल त्यामध्ये तुम्ही ते भाजू शकतात. तर छान खरपूस भाजून घ्यायचंय आणि गार झाल्यानंतर आपल्याला हे खलबत्त्यामध्ये कुटायचंय, कारण आपल्याला अगदी बारीक पावडर याची नकोय. तर ते गार होईपर्यंत आपण आपल्या कोकमकडे वळूया. बघा आता छान साखर मुरली. आता ते छान मिक्सरला आपण फिरवून घ्यायचंय. आता हे आपलं जे मसाले आहेत ते गार झालेले आहेत. जिरं आणि ओवा आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचंय. खूप बारीक कुटायचं नाहीये, जाडसर भरड आपल्याला त्याची करायची आहे. तुम्ही बघू शकता जाडसर भरड आपण यामध्ये केलेली आहे. ओवा आणि जिरं जे आहे त्याचं अगदी बारीक पावडर न करता आपण जाडसर ते भरडून घेतलंय. आणि मिक्सरला जे आपण कोकम फिरवलेलं आहे ते पण अगदी गाळ न फिरवता थोडं जाडसर असलं तरी चालणार आहे, कारण कढईमध्ये ते अजून शिजणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ते कढईमध्ये घातलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यातच अगदी थोडं म्हणजे 3 ते 4 चमचे पाणी घालून ते सगळं छान विसळून पुन्हा यामध्ये घालायचंय. हे घातल्यानंतर बारीक गॅसवर याला छान उकळू द्यायचंय. गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये, कारण ते खाली जर लागलं ना तर या सरबताला थोडा जळका वास यायची शक्यता असते. त्यामुळे अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे सगळं छान शिजवून घ्यायचंय. तुम्ही बघा याला छान उकळी आलेली आहे. याला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण यामध्ये आपले मसाले घालणार आहोत. मसाले म्हणजे आपण कुटून ठेवलेलं जे आहे मिश्रण जिरं आणि ओव्याचं ते सगळं यामध्ये घालायचंय. आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत आता अर्धा चमचा काळं मीठ. म्हणजे जे बाहेर मिळतं ते खडे असतील तर ते फोडून घ्या, किंवा जर बारीक असेल तर अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ यामध्ये घालायचंय. साधं मिठाचं प्रमाण तुम्ही कोकम कुठल्या पद्धतीचं आहे त्यानुसार बदलू शकता. जर त्याला मीठ लावलेलं असेल ऑलरेडी दुकानातनं आणताना तर मिठाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. तर बघा खूप छान शिजून दाट हे झालेलं आहे. इतपत दाट आपल्याला ते करायचं आहे म्हणजे ते कोकम जे आपण बारीक केलेलं आहे प्लस त्यामधली साखर आहे, मसाले आहे, हे खूप छान एकत्र शिजून येतात. आणि अशा पद्धतीने आपलं कोकमचं आगळ हे तयार झालेलं आहे. आता याला एक उकळी आली की आपण काय करणार आहोत, याचा गॅस बंद करणार आहोत. आता बघा तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे त्याला. आणि आता आपण गॅस बंद केलाय. गार झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचंय. एकदम दाट आणि छान रंग सुद्धा खूप गोड आलेला आहे. असं छान हे आगळ आपण आता गाळून घेणार आहोत. एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे गाळून घ्यायचे. गाळत असताना खूप छान दाबून ते गाळा, कारण त्या चोथ्यामध्ये सुद्धा भरपूर अर्क यामध्ये राहतो. तर दाबून दाबून ते गाळून घ्यायचे. एक छान बरणीभर माझा आगळ तयार झालेला आहे. तर साधारण 3 ते 4 चमचे आगळ मी घेणार आहे आणि त्याचं सरबत बनवणार आहे. एकदम सुंदर कलर त्याला आलेला आहे.
तुम्ही बघू शकता आता एका ग्लासमध्ये साधारण 3 ते 4 चमचे आगळ मी घेणार आहे आणि त्यामध्ये घेणार आहे गार गार माठातलं पाणी आणि 3 चमचे आगळ एक ग्लासला एकदम सफिशियंट होतो। तर यामध्ये आपण घालणार आहोत आता गार माठातलं पाणी आणि आपलं सरबत रेडी आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं आगळ तयार झालेलं आहे। यामध्ये सगळं घरगुती साहित्य आपण वापरलं, शिवाय यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाहीये आणि कुठलाही फूड कलर आपण वापरलेला नाहीये आणि खूप छान रंगाचं आणि दाट आपलं आगळ तयार झालेलं आहे। याचं सरबत बघूयात कसं झालंय ते। आता याचं जे सरबत आहे ते बनवण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की मी साधारण 3 चमचे आगळ वापरलं होतं आणि त्याच्यामध्ये माझं एक ग्लासभर छान सरबत तयार झालेलं आहे। टेस्टला बघूयात कसं झालं। अप्रतिम चव आलेली आहे। साखर, जिरे, ओवा आणि काळं मीठ याचं अगदी परफेक्ट प्रमाण यामध्ये आहे। तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतं। म्हणजे वाटत नाही की आपण घरच्या आगळाचं सरबत पितोय, अगदी बाहेरची चव त्याला येते। कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।